राष्ट्रीय अध्यक्ष एवं उप मुख्यमंत्री अजित पवार की जनसम्मान यात्रा का 1 सितंबर को पुसद में आगमन होने वाला है। आमदार इंद्रनील नाइक ने इस बात की जानकारी शासकीय विश्राम गृह में आयोजित प्रेस वार्ता में दी। राज्य सरकार ने विभिन्न योजनाओं के माध्यम से विकास का दौरा शुरू कर दिया है। उसमें लाड़की बहन योजना से आर्थिक सहयोग लेकर महिला वर्ग में उत्साह का माहौल बना हुआ है। इसी पृष्ठभूमि में अजित दादा विधानसभा क्षेत्र के लोगों से संवाद करेंगे। आमदार इंद्रनील नाइक ने बताया कि यह बैठक अगले रविवार 1 सितंबर को यूपी चाट के बगल में पारद मैदान में संपन्न होगी। बता दें, इस बैठक में इंद्रनील नाइक, बाला कामारकर, भगवान ओसेले, कयूम भाई सहित शहर के अन्य पत्रकार वहां उपस्थित थे। येत्या 1 सप्टेंबरला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नेते सन्माननीय अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रा आपल्या पुसद येथे आगमन होणार आहे। अशा या यात्रेला आपण सर्वांनी सहभागी व्हावं। सन्माननीय दादा यांनी ज्या ज्या योजना आपल्या महाराष्ट्रासाठी आणलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा निश्चितपणे सर्वांना झालेला आहे। माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा मोफत शिक्षणाचं योजना असेल किंवा महिलांना किंवा विविध 3 सिलेंडर सारखी योजना असेल, वर्षाला 3 सिलेंडर देण्याची योजना असेल, अशा या सर्व योजना देणारे आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय दादा यांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून सर्व लोकांना मी विनंती करतो की आपण हजर राहावं, दादांना आपला आशीर्वाद द्यावं आणि दादांचं म्हणणं ऐकून घ्यावं। आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ हा 55,000पेक्षा जास्त महिलांना हा पुसद तालुक्यातून झालेला आहे आणि 33,000च्या जवळपास हा एवढे लाभ हे महागाव तालुक्याला झालेला आहे। म्हणून माझं मत आहे की आपण पुसद तालुका हा जिल्ह्यामधून 1 नंबरवर आहे या लाभ देण्याकरिता। म्हणून आपण सर्वांना परत एकदा विनंती करतो की दादांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून यावं। दादांसोबत सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेब पण इथे येणार आहेत, सन्माननीय प्रांताध्यक्ष। महाराष्ट्र टीवी 24 के लिए मोहम्मद हनीफ, पुसद। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।